की ज्या काळामध्ये 7व्या शतकामध्ये चौलच्या राजाचा आरमार होतो, म्हणजे तामिळमधल्या चौलच्या राजांचा आरमार होतो, त्यानंतर 1000 वर्ष एकही हिंदू राजाचा आरमार नव्हतं. हिंदू राजाचा आरमार नसल्यामुळे 1000 वर्ष आरमार नाही का, तर तत्कालीन हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानण्यात आलं होतं. त्यामुळे पोर्तुगीज येत होते, इंग्रज येत होते, अरब येत होते, मुघल येत होते, सगळे समुद्रावर सत्ता गाजवत होते. समुद्रावर सत्ता गाजवल्यामुळे त्यातल्या व्यापाऱ्यामुळे होणारा जो अत्याचार होता, अनाचार होता, तो धर्म, जात, पंथ, प्रांत बघून होत नव्हता. आणि केवळ धर्मात लिहिलंय म्हणून थांबणारे महाराज नव्हते. महाराजांनी स्वतःचं आरमार उभं केलं. विचार करा, या हिंदुस्थानात धर्मशास्त्रात मान्य नसलेली गोष्ट राष्ट्राच्या रक्षणासाठी, मी फार महत्वाचं स्टेटमेंट करतोय, धर्मशास्त्रात मान्य नसलेली, अधर्म समजली गेलेली गोष्ट राष्ट्राच्या रक्षणासाठी महाराजांनी उभी केली. महाराजांनी आरमार उभं केलं आणि मुघल, पोर्तुगीज, इंग्रज सगळ्यांवर वचक बसवला. मग सांगा, हा विचार पुरोगामी नाही का? शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.